सो सर तुम्ही बीएमसीची नोकरी करत होतात राईट, पण बीएमसीची नोकरी करता करता म्हणजे अगदीच आत्ताच्या काळात बीएमसीची नोकरी सोडणं म्हणजे बापरे, लोक म्हणतील की काय बीएमसीची नोकरी सोडणं. तुम्ही त्याकडे बीएमसीची नोकरी सोडून मग अभिनय क्षेत्रात फुलफ्लेज करायचा निर्णय कसा घेतला? कारण की अभिनय क्षेत्र म्हणायला गेलं तर बीएमसी पेक्षा थोडेसे पैसे कमी, लेट पेमेंट्स वगैरे असं सगळं. सो ते एक निर्णय घेण्यामागे ह्यांचा किती हात होता आणि तुम्ही कितपत ठरवलं की चल मला आता हे करायचं? मी हल्ली आता बीएमसी सोडली, म्हणजे ह्या लॉकडाऊनच्या काळात. ओ बापरे, आत्ताच? आणि तिथे कसं थंबचं होतं, तर त्याच्यात पण मी बोलली अरुण एक रूम आलं होतं, म्हटलं अरुण रूम आहे एक आपल्याला घ्यायचं आहे ते, आणि कमी पैशामध्ये चांगली प्रॉपर्टी मिळते, तर तू रिझाईन दे, आपण ती प्रॉपर्टी घेऊ. मग ते अर्धे पैसे, तर मी अर्धे पैसे मी टाकते, पण आपण ती रूम घ्यायची, काही घेऊन ते आपण रूम घ्यायची. अरुणला आधी वाटलं रिटायरमेंटचे मला चांगले पैसे मिळते, पण अरुणचे खाडे किती होते ते अरुणने कधी कारण सतत दौरे, त्याच्यामुळे खूप खाडे, म्हणजे हार्डली एक आठवडा मी कसा तरी भरायचो. आणि तेव्हा विदाउट पे जास्त, पण ते पण आमचे ते कामते मॅडम होते, त्यांनी खूप सपोर्ट केला. कामते मॅडम, नगराळे सर किंवा जामटे सर या लोकांनी खूप सपोर्ट केला त्या काळामध्ये. तर तेव्हा ते व्हायचं, आणि तिकडे जॉबला न झाल्यामुळे इकडे पैसे छान मिळायचे. आम्ही ते पैशाने पण महानगरपालिकेने मला खूप सपोर्ट केला, खूप म्हणजे खूपच. म्हणजे तुला सांगतो, माझ्या आयुष्याचा प्रवास महानगरपालिकेचा असा असेल तर मी शाळा माझी मुंबई महानगरपालिका होती, 1ली ते 5वी. 6वी ते 7वी माझी गांधीनगर शाळा, ती मुंबई महानगरपालिकेची शाळा. तिथे मी पहिली एकांकिका केली दीनानाथ थिएटरला. त्या दीनानाथ थिएटरला मी काम केलं, त्या स्टेजवरती. ती स्टेजवरती का म्हणजे 150 विद्यार्थ्यांमध्ये आमची 3री एकांकिका आली, ती दूरदर्शनला दाखवली. मग 8वी 9वी 10वी मला इकडे खारवेस्टला आलो, तेव्हा मला मनात फार इच्छा होती की इकडे येऊन आपण राहू, इकडे फार जरा वातावरण चांगलं आहे. तेव्हाच माझं स्वप्न होतं खारवेस्टला राहायचं. आणि मग मुंबई महानगरपालिकेत मी काम केलं, त्या स्टेजवरती मी डिरेक्ट केली 2-3 नाटकं त्या स्टेजवरती, आणि त्या स्टेजवरती माझ्या हातून इतर लोकांना बक्षीस दिलं. असा तो माझ्या महानगरपालिकेचा प्रवास. आणि आत्ता स्वच्छता अभियानाचे असिस्टंट कमिशनरची गाडी मला घेऊन जायला होती. तर ह्या लोकांनी खूप मला सपोर्ट केला मुंबई पण आता काय झालं, लॉकडाऊनमध्ये सेंटरला वगैरे कोविड सेंटरला पाठवायला लागलं. मला थोडासा अस्थमाचा त्रास आहे, म्हटलं आपलं नुकसान होईल. त्या दरम्यान एक प्रॉपर्टी आली होती, मग आम्ही ते म्हणजे तुम्ही रिझाईन केलं, व्हॉलेंटिअरी घेतली. अरे वा. आता 22,000 रुपये मला पेन्शन